नमस्कार मंडळी, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा सर्वच महिलांना प्रश्न पडलेला असतो. तर आज आपण पाहणार आहोत मस्त जाळीदार नारळाचे डोसे. तर पाहूनच तुम्हाला समजलं असेल की जाळी तर किती भन्नाट आलेली आहे आणि मस्त असे मऊसूत आपले हे डोसे तयार होतात. याआधी तुम्ही नारळाचे डोसे बनवलात नसाल तर एकदा नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला 2 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. तर तांदूळ कोणता घ्यायचा, तर जाड तांदूळ घ्यायचा आहे. जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही तांदूळ घ्या, नाहीतर रेशनिंगचे तांदूळ इथे घेतला तरीसुद्धा चालेल. तर मी इथे 2 वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतले. अर्धा चम्मचभर मेथीदाणे घालून घ्यायचे. भरपूर सारे पाणी घालून तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. अगदी चोळून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये स्वच्छ पाणी घातले आणि हे आपल्याला असेच 5 ते 6 तास तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. 5 ते 6 तासानंतर तांदूळ मस्त असे भिजले गेले आहेत आणि आपल्याला यामध्ये घालायचं आहे पोहे. तर इथे अर्धी वाटी पोहे मी भिजत घातले आहेत. तर हे कांदे पोहेसाठी वापरतो तेच पोहे इथे मी घेतले आहेत. मिक्सरचे भांडे घेतले, त्यामध्ये थोडे थोडे करून तांदूळ घालून घ्यायचे. या अगोदर तुम्ही असे डोसे बनवलात नसाल तर एकदा नक्कीच बनवून पहा. खूपच मस्त हे डोसे तयार होतात. त्यानंतर पोहेसुद्धा घालून घ्यायचे थोडेसे. अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे घालायचे, कारण नारळ डोसा आपण पाहतोय त्यामुळे खोबरे हे आलेच. आता यामध्ये थोडेसे पाणी घालून हे मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं आहे. जाडसर अजिबात दळायचे नाही, बारीक दळून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचे. राहिलेले तांदूळसुद्धा मी असेच बारीक दळून घेतले आहेत. तर इथे आपले मस्त असे हे मिश्रण तयार झालेले आहे. पळीच्या साहाय्याने हे व्यवस्थित असे एकजीव करून घेते. तर एकाच डिरेक्शनमध्ये हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये हवेची पोकळी निर्माण होते आणि आपले बॅटर व्यवस्थित असे फॉर्मेट व्हायला मदत होते. तर इथे पाहताय तुम्ही मस्त असे आपले बॅटर तयार झालेले आहे. व्यवस्थित असे हे एकजीव करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे आणि हे असेच रात्रभर आपल्याला फॉर्मेट होण्यासाठी उबदार ठिकाणी ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी इथे पाहते मी किती मस्त असे आपले हे बॅटर फॉर्मेट झालेले आहे. इथे पाहताय जाळी तर खूपच सुंदर आपल्या बॅटरला आलेली आहे. खूपच मस्त असे बॅटर तयार झालेले आहे. आता यातले थोडेसे मी बॅटर बाजूला काढून ठेवते आणि थोडेसे इथे मी बॅटर ह्याच भांड्यामध्ये ठेवणार आहे, म्हणजे याचे मी डोसे बनवणार आहे. तर थोडेसे बाजूला काढून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. अगदी हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचे, म्हणजे जाळी त्याची मोडणार नाही आणि आपले डोसेसुद्धा मस्त असे जाळीदार तयार होतील. तर इथे व्यवस्थित असे एकजीव करून घेतले. जर पाणी तुम्हाला लागत असेल तर थोडेसे यामध्ये पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. तर बॅटर थोडा वेळ बाजूला ठेवूया. लगेचच एक चटणी तयार करायची आहे. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे, 2 हिरवी मिरची, अर्धा चम्मचभर जिरे, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, थोडेसे कोथिंबीर, अर्धा इंच आलं, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबाचा रस घालायचा. रस घातला की आपली चटणी हिरवीगार राहते, अजिबात काळपट पडत नाही. त्यामुळे लिंबूचा रस जरूर घालायचा. छान अशी चटणी दळून घेतली मिक्सरमधून. त्यानंतर एक फोडणी घालायची आहे. तर फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतले 1 चम्मचभर. मोहरी, जिरे, कढीपत्ता घालून घ्यायचा आणि ही खमंग फोडणी चटणीवरती घालून घ्यायची. तर इथे तुम्ही पाहताय मस्त अशी आपली हिरवीगार चटणी तयार झालेली आहे. ही नारळाची चटणी या डोशांसोबत अप्रतिम लागते. आता लगेचच आपण बॅटरकडे वळूया. बॅटरसुद्धा मस्त असे आपले
तयार झालेले आहे. लगेचच आपल्याला डोसे तयार करायचे आहे. तर त्यासाठी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला. तव्यावरती पाणी मारून घ्यायचे. अजिबात इथे तेलाचा वापर मी केलेला नाही आहे. पाणी मारून घेतले. त्यानंतर कापडाने पुसून घ्यायचे आणि 1 ते 1.5 पळी बॅटर घालून घ्यायचे. अगदी हलक्या हाताने हे बॅटर स्प्रेड करायचे आहे, जास्तसुद्धा करायचे नाही. तर इथे पाहताय तुम्ही मस्त अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपले बॅटर किती मस्त असे फर्मेट झाले होते ते तुम्ही पाहिलातच. आणि जाळीसुद्धा मस्त अशी आपल्या डोशाला आलेली आहे. तर अशा पद्धतीने हे नारळाचे डोसे एकदा नक्कीच बनवा. तर यावरती 1 चमचभर तेल सोडून घेतले. झाकण ठेवायचे अर्धा सेकंदासाठी आणि झाकण काढून घ्यायचे. त्यानंतर खालच्या बाजूने डोसा व्यवस्थित आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे, कारण आपण एकाच बाजूने डोसा हा शेकून घेणार आहोत. त्यामुळे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवला आहे. मध्यम आचेवरती डोसा छान असा शेकून घ्यायचा. तर इथे पाहताय तुम्ही पांढरा शुभ्र मस्त असा जाळीदार डोसा आपला तयार झालेला आहे. तर एका प्लेटमध्ये हा डोसा काढून घेतला. दुसरा डोसा घालण्यापूर्वी गॅस मंद करायचा आणि नंतर तव्यावरती पाणी शिंपडून घ्यायचे, पुसून घ्यायचे पाणी. त्यानंतर डोसा घालून घ्यायचा. 1 ते 1.5 पळी बॅटर घालून घेतले आणि इथे मस्त असा आपला डोसा घालून घ्यायचा. त्यानंतर इथे पातळ जाळी तर मस्त अशी येत आहे डोशावरती. 1 चम्मचभर तेल घालून घेतले. झाकण ठेवायचे यावरती. नंतर झाकण काढून घ्यायचे. मस्त असा आपला डोसा दिसत आहे, खूपच सुंदर. खरंच अशा पद्धतीने तुम्ही डोसे बनवलात ना तर घरचे आवडीनेच खातील. एवढे मस्त असे स्पॉन्जी आपले डोसे तयार झालेले आहेत. तर इथे मी 3 डोसे तयार करून घेतले आहेत आणि एका केळीच्या पानावरती हे सर्व करून घेतले आहेत. दिसायला एवढे सुंदर दिसत आहेत ना, त्यापेक्षा चवीला जबरदस्त हे डोसे तयार होतात. तर तुम्हाला नारळाचा डोसा कसा वाटला तो मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडलं असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.